सुवर्ण प्रसंगी ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचं महाराष्ट्राचं मंचावर अधीन काँग्रेसचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात विजयभाऊ, तसं वरकरणी माफक या दिसत असलं तरी 1006 नगरसेवक, 41 नगराध्यक्ष हा महाराष्ट्राने आपल्यावर दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला आहे त्या मॅन्डेटची, त्या जबाबदारीची जाणीव आणि त्या जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगानं आलेले सर्व नगराध्यक्ष, शिवशाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस हे एका नाण्याच्या प्रश्नांची दोन बाजू आहेत. आपण एक बाजू ही धरून चालला होता, मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण ही आज झाली, हे वर्तुळ पूर्ण झालं आहे. आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार. जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ, प्रशांत जगतापाचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं. मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार, मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली, तुमचे आमदार किती निवडून आले, तुमचे खासदार किती निवडून आले, याच्यावर आता राजकीय पक्षाची मोजदाद ही सुरू आहे. हे एक कारस्थान आहे, हा एक ट्रॅप आहे की तुम्ही सत्तेत आहात ना बस झालं. पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया. पण यात काय होतं की बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल, भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल. तुझ्याजवळ जर पैसा आहे तो तोच तुझा बाप आहे, तोच तुझा भाऊ आहे, तोच तुझा धर्म आहे. ही विडंबना त्यामध्ये होती. आणि या विडंबनेकडे लक्ष वेधत असताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढणं, आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं, आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं, याला राजकारण म्हणतात. कुटील डावाला राजकारण म्हणत नाही, फसवणुकीला राजकारण म्हणत नाही, पैसेबाजीला राजकारण म्हणत नाही, दमदाटी करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही, गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही. राजकारण ज्याला म्हणतात ती शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे. आणि ही वैचारिक लढाई निगराणी आणि निष्ठेने आज कोण लढतंय तर काँग्रेस पक्ष लढतोय. सन्माननीय विजयभाऊंना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या तयारीला जायचं आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि या लढ्यात ते आपल्यासोबत आहेत, या भूमिकेतून ते उपस्थित आहेत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जबाबदारीच्या अनुषंगाने परवानगी देतो. आणि लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे. मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेट आपल्याला जो मिळाला आहे तो आपण या विचारांचे पाईक आहे म्हणून मिळाला आहे. कमी का असेल आमचे आज आमदार 272चा जादुई आकडा आम्हाला खासदारकीमध्ये मिळाला नसेल,
मात्र विचारांच्या अनुषंगानं आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. विचार कोणचा? तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा. विचार कोणाचा? तर ज्यांनी या विचाराची पाठराखण केली, या विचाराची पेरणी केली, या विचारांचं भरण पोषण केलं, असा वाडवडिलांचा वारसा आमच्या जवळ आहे. आणि आम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत ती प्रवृत्ती कोणची आहे? जिला मनुवादी म्हटलं जातं, जिला जातीवादी म्हटलं जातं, जिला बहुजनांच्या विरोधात म्हटलं जातं, ज्यांना पुंजीपती लोकांच्या चंगळवादाच्या बाजूने उभं असणारा विचार म्हटलं जातं, त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत. का विरोधात आहोत? आज ते सत्तेत आहे म्हणून, कोणाला ईडीची नोटीस पाठवतात म्हणून, कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही, तर जे समता, बंधुता, सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हे जे सूत्र आहे, आणि हा देश ही वसुंधरा सर्वांची आहे, मुठभर लोकांची नाही, ही असणारी आमची भूमिका त्यांना अमान्य आहे. भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता, धर्मसत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे. आमचं म्हणणं आहे की ती सर्वांची असली पाहिजे. रोशनी हर किसी को मिले, चंद घरानों को नहीं, मशाले लेके उठो तो कसम ये भी खाओ हम चरागों को जलाएंगे मकानों को नहीं. हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे. आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे. आणि ही लढाई लढत असताना आपल्याला आज राहुल गांधींसारखं नेतृत्व हे महाराष्ट्र आपल्याला भारतात मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. मी नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे. निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे. आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी जी शबासकी जी आहे, ही जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे. ती का देणार आहे? तर त्यांनी काँग्रेसचा विचार करून ते पुढे गेले. ते पराभूत का झाले? तर पैशांचा महापूर आला, व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला, गुंडागर्दी झाली, मात्र ते तुसुबरी आपल्या जागेवरून हल्ले नाही. करिता मी जे या निवडणुकीत ज्यांना तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाल मिळाला नाही, मात्र विचारांची पाठराखण करत असताना ते जे लढले, या पराभूत झालेल्या आणि लढलेल्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 288 पैकी 41चा आकडा हा खूप मोठा नाही, हे मान्य आहे. मात्र हा आकडा आजच्या परिस्थितीवर, आजच्या काळात, आजच्या तराजूवर जर मोजला तर हा मिळालेलं जे यश आहे, हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष निवडून आले त्याहीपेक्षा जास्त आमच्या आज या 41च्या संख्येला महत्व आहे. हारकर जो जीतता है उसे बाजीगर कहते हैं. आणि काँग्रेसनी बाजीगरची भूमिका ही या निवडणुकीमध्ये ही पूर्ण केली आहे. ज्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या पराभवाची जास्ती मोठी चर्चा आहे. काँग्रेसच्या पराभवाची का चर्चा आहे? कारण आम्ही लढलो. काँग्रेसच्या पराभवाची जास्ती चर्चा विजयापेक्षा का आहे? तर जो पैशाचा महापूर आला होता, जो नीतिमूल्य गुंडाळून घेण्याचा एकंदरीत जी भूमिका घेण्यात आली होती, त्या विरोधात आम्ही दंड ठोकटून नव्हे तर संपूर्ण आमच्या सरपे कफन बांधकर आम्ही या निवडणुकीला सामोर गेलो. म्हणून आमची असणारी ही चर्चा आहे. या निवडणुकांमध्ये काय झालं? या निवडणुकीला आम्ही जनादेश मानण्याकरता तयार नाही. कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे. हे फिक्सर जे आहेत हे आता व्यवस्थेत बसलेले आहेत. ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागले. लोकांचे जे विकत घेण्याचं मूल्य ठरवायला लागले आहेत. आणि यामुळे या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही. निवडणूक आयोग काय काम आहे निवडणूक आयोगाचं? तर निवडणूक आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणे. हे निवडणूक आयोगाचं हे काम आहे. पण ना फ्री ना फेअर. आता त्यांना काय फेअर अँड लवलीची
ट्यूब नेऊन द्यावी क्रीम नेऊन द्यावं का काय निवडणूक आयोगाला, हाही प्रश्न या निमित्ताने कुठेतरी पडतो. आणि निवडणूक आयोगाने ज्या तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट होईल की काय ही धाकधूक त्याला होते. मतदान चालू असताना मतमोजणी पुढे गेली, काही वाढ आता काही वाढ 20 तारखेला, म्हणजे मजाक बना के रखा जे म्हणतो आपण, हे निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं. आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या एकंदरीत निवडणुकीमध्ये जाणवली. नसीमभाई 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका होत असताना मतदार यादी तयार झाली. त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न घेण्याची पद्धत आपल्या भारतात होती. ते गेले, नाव काय म्हणजे सखूबाई, नवऱ्याचं नाव काय तर म्हणजे लाज नाही वाटत का मेल्या मालकाचं नाव विचारतो. तो म्हणायचा सरकारी काम आहे. ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. सांगायची गोविंदाचा बाप आमचे हे बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत तर त्याला मुला स्वतःचा कोणचा, चुलत कोणचा, भावाचा कोणचा हे माहीत नव्हतं. घरातल्याची संख्याही नीट सांगता येत नव्हती, नावही नीट सांगता येत नव्हतं. आपल्या देशात 80% लोक अशिक्षित होते आणि 80% लोक अशिक्षित असताना नीट नाव सांगता येत नाही, नाव म्हणता येत नाही, नावाचा उच्चार सांगल्या गेलेल्या नव्हत्या. तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन हे 52 सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, संगणक आलं, हे सगळं येऊनही आलं. आजही निवडणूक मतदार याद्यांचा घोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि त्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुका झाल्या. दुसरा तमाशा या निवडणुकीत काय बघायला मिळाला तर मंगल कार्यालय बुक झाली. ती मतदारांच्या खानावळीसाठी नाही, मतदारांच्या खानावळीसाठी झाली असती तर आम्ही म्हटलं असं हरकत नाही, तो खेळ यायला धाब्यावर चालला. मात्र मंगल कार्यालय याच्यासाठी बुक झाले की खेड्यापाड्यातले दुसऱ्या भागातले मतदार जे आहेत हे आणून ठेवले गेले. जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे, देगलूरमध्ये मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेरेच गेलेत, जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी गेले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा सक्का भाऊ, त्यांचा PA हा तिथून पळायला लागला आणि कंपाऊंड वॉलवरून गुडी मारता मारता खाली पडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अंबरनाथला काय झालं ते पण आपण बघितलं. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोगस मतदान कसं झालं तेही या निवडणुकीत आपण बघितलं. पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला. थोडक्यात पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य हे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला. हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे. आणि या एकंदरीत गुंडाराजमधून कलेक्टरचं काम करायला तयार नाही, पोलीस यंत्रणेचं काम करायला तयार नाही. इथे श्रीरामपूरचा उल्लेख झाला. मी तातडीने त्या ठिकाणी श्रीरामपूरला जात असताना आमच्या सचिन पुजाऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना पोलीस प्रशासनाला मी जे काही बोललो 1.5 तास, हे म्हणून दुखलेजी इथे बसलेले आहेत, मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्यांच्या संदर्भात सहित बोलावं लागलं. मी त्यांना म्हटलं की आपण महाराष्ट्रात आहे साहेब का जंगल राज असणाऱ्या कोणत्या आपण दुसऱ्या भागात आहे, कायद्याचं काम करतोय का? हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा करणी या ठिकाणी आहे. पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली, पोलीस अधीक्षकाला शरम वाटली. आज जर खाकी वर्दीतल्या माणसाला खाली बघून शरम वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती करंट आहे, त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटोळं करून टाकलंय. आणि पोलीस जे आहेत ते सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नाही, तर पोलीस जे आहेत हे खलात्वाच्या संरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन ठाकलेले आहेत. आणि त्या खलत्वाचं करायचं काय तर आपण म्हणाल खाली मुडकं वर पाय. मी म्हटलं की मौका सभी को मिलता है, वो तो मिलेगा. मात्र प्रशांतजी तुमची आपली भूमिका काय
तर जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवा. ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे. ही जबाबदारी आज आपण सर्वजण स्वीकारूया. ही अपेक्षा नव्हे तर हे व्रत. कारण काँग्रेस हा पक्ष आहे मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन ना जाई. ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे. आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफानातील दिवे आहात. मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ. हे राहुल गांधींचं नेतृत्व आपल्या जवळ आहे आणि तुम्ही पण तुफानातील दिवे आहेत. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. ही भूमिका आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि ह्या 41 जागा जरी वरकरणी दिसत असल्या तरी मला अभिमान आहे की मी अशा काँग्रेस पक्षाचा एक प्रांताध्यक्ष आहे की ज्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक झेंडाही दिला नाही, गळ्यातला एक उपरणं एक रुमालही आम्ही तुम्हाला दिला नाही, कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही. जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला, पंजा नावाची निशाणी दिली. तिचं मूल्य हे अमूल्य आहे, त्याची किंमत करता येणार नाही. मात्र आपण फोन केला नाही, कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवली नाही आणि आपण लढला. नुसते लढलाच नाही तर खूप लढी मर्दानी हो झाशी की राणी थी. हे आज जे बोललं जातं तसं यावर्षी यावेळेस या नगरपालिकेत आपण जे लढलेले सर्व 72 आहात, मी आपल्या सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव उल्लेख करतो. का आपण जे लढले ते लोकशाही वाचवण्याकरता लढले. स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढले होते. त्यामुळे आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूपा आणि प्रारूपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो. आणि सरते शेवटी एवढंच सांगतो की या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं. मला त्यांना दरिंदा म्हणावं लागलं. या निवडणुकीत काय म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं. आणि सरते शेवटी काय म्हणावं लागलं गजनी म्हणावं लागलं. अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत, मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावे लागत असतील, हे काय असंसदीय नाही. मी काही शिवीगाळ केली नाही. बोलायसाठी जर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर पळता पळता भुई थोडी होईल. मी ग्रामीण भागातला आहे, वराडातला आहे. आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकायला लागलो तर आपली पंचायत होईल. मात्र सभ्यता काय आहे ते आम्हाला माहिती आहे. और हमारी शराफत जो है वो हमारी कमजोरी नहीं, हमारी शराफत हमारी ताकद है. हा देखील इशारा हा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागतोय. मात्र दरिंदा का तर ते क्रूर आहे. मी काही उचलली जीभ लावली टाळूला असं झालं नाही. जगन्नाथराव किरणराव मी मराठवाड्यात आलो तेव्हा एक विषय चालू होता की लाय डिटेक्टर मध्ये तपासणी करा. मला विचारलं कोणाची करायची तर मी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जल्लाद देवेंद्र फडणवीस आहे आणि जर कोणाची लाय डिटेक्टरची टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा. दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. कोण भांडणं लावतं हे महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी त्यांना दरिंदा म्हटलं. मी श्रीरामपूरला गेलो. नावात श्रीरामपूर आहे मात्र रावणाला लाजवेल इतक्या वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी दमदाटी चालली आहे. पोलीस हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून नेतात, खोट्या गुन्ह्याखाली अटक करतात, त्याला कस्टडीत टाकतात आणि रात्री 12 वाजले 2 वाजले 1 वाजले की पोलीस त्यांच्याच गाडीत बसवतात आणि या राज्याच्या मंत्र्यांकडे अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांकडे पेश करतात. अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. औरंगजेब यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय. हा देखील आरोप या निमित्ताने मी करतोय. आणि याचं कारण असं की श्रीरामपूर जिथे रामाचं नाव आहे आणि तुम्हाला रामाचं राज्य स्थापन करायचं आहे अशा श्रीरामपूरमध्ये तुम्ही औरंगजेबासारखं कृत्य करता. त्या ठिकाणी लोकशाहीला फाशी देता करिता तुम्हाला जल्लाद मी या निवडणुकीमध्ये मी म्हटलंय
आणि जल्लाद काय करतो तर फाशी देतो. आपण काय केलं तर आपण लोकशाहीला फाशी दिली, करिता जल्लाद त्यांना म्हणावं लागलं. आणि गजनी का म्हणावं लागलं तर जे बोलतात ते करत नाही, जे बोलतात ते विसरून जातात. आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे, म्हणून त्यांना गजनी देखील मला म्हणावं लागलं. आणि आज या गोष्टीचा ओवापोह करण्याचं कारण असं की माध्यमांनाही माझी विनंती आहे की जीभ घसरली असं म्हणून जरा बीप लावून तुम्ही काही माझे फुटेज चालवले. माझं चुकलं असेल तर मी चूक कबूल करेन. मात्र मी जल्लाद म्हटल्यावर बीप कशाला वाजवता, मी जल्लाद का म्हटलं हे सांगा. मी दरिंदा म्हटल्यावर बीप कशाला वाजवता, मी दरिंदा का म्हटलं हे सांगा. ही आपल्याकडून असणारी अपेक्षा राहील. तुर्तास आता आपण लढाईला सुरुवात आपली झालेली आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून काय दाखवलंय की थांबणार नाही. आणि या निवडणुकीने झुकेगा नाही साला हा जो भाव आहे हा काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केला त्याबद्दल मी आनंद आणि समाधान व्यक्त करतो. आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी संघर्षाचा आहे. या वाटेने आपण पुढे जाऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मी गावी देतो. आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. पुण्यात आज एक मोठं बदल होत असताना एक राजकीय घुसळण तिथे झाली. आणि प्रशांतजी तुम्ही आज काँग्रेस पक्षात आलात, मी आपलं स्वागत करतो. आणि आपल्या पुढे जे मांडून ठेवलं आहे, आपल्या पुढे संघर्ष आहे. आणि या संघर्षाच्या काळात आपण काँग्रेस पक्षासोबत आलात. आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करताना अनेक लोक जातात आहे. अनेकांवर अन्याय झाला असं पण भाजप काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला असे पण काही महामानव भाजपमध्ये गेलेले आहेत. आता तिथे जाऊन म्हणतात की काँग्रेसमध्ये माझी घुसफूट होत होती. अशीच घुसफूट सगळ्यांची व्हावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. तर ज्यांची घुसफूट काँग्रेसमध्ये झाली ते मुख्यमंत्री झाले, त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री झाले, देशाचे गृहमंत्री झाले, वारंवार मंत्री झाले, 10 वेळा आमदार झाले, 10 वेळा खासदार झाले. आणि अशी इतकी छान घुसफूट जर होत असेल तर या काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांची घुसफूट व्हावी ही भावना असणारी लोक कोण कसं गेलं हे जर सांगायला बसलो तर दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार नाही. त्यामुळे आज सोडून गेलेल्यांनाही मला सांगायचं आहे की गड्यावर तुम्हालाही पश्चातापाची वेळ जवळ लवकरच येणार आहे. कारण या देशात आता 2च पक्ष राहिलेले आहेत, भारतीय जनता पक्ष आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि आज भाजपशी केवळ सामना करणारा हा काँग्रेस पक्ष आहे. याची लढाईची नांदीही सुरू झालेली आहे. आणि आज त्याच भूमिकेतून प्रशांत जगताप आपण काँग्रेसमध्ये आलेला एक वैचारिक भूमिका घेऊन आपण आलेला. आणि या वैचारिक भूमिकेचं आपल्या लढाऊ बाण्याचं मी स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्याकडून एक फार मोठं काम हे उभं राहील अशा प्रकारची एक आशा नवे तर खात्री आपल्याकडून या निमित्ताने बाळगतो. आणि येणाऱ्या या निवडणुका 29 ज्या आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्ष हे घवघवीत यश संपादन करेल. यश मिळो ना मिळो, सत्ता हा आमचा हेतू नाही, वैचारिक संघर्ष ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही विचारांसाठी भांडणारे आहोत, सत्तेसाठी भांडणारे नाही. हा सत्ते शेवटी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या सगळ्यांसमोर ठामपणाने मांडतो. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आणि लढलेल्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आभार प्रदर्शन होईल, नंतर राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. सर्वांना विनंती आहे की जागेवर उभं राहावं. आणि यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवा अध्यक्ष सन्माननीय शिवराजजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. यानंतर राष्ट्रगीत होईल. सर्वांनी सन्मानानं आपल्या जागेवर उभं राहावं. नवनियुक्त नगराध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं